पर्यावरण दिनाचं औचित्य साधत म्हारळच्या रिजन्सी अँटेलिया गृहसंकुलात बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला। हा प्रकल्प उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील पहिला बायोगॅस प्रकल्प ठरलाय। या गृह प्रकल्पात सुमारे 1300 घरं असून 25 गायींची गोशाळा कार्यरत आहे। या गायींपासून मिळणाऱ्या सेंद्रिय कचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आलाय। प्रायमरी डिजेस्टर टँक, मध्यवर्ती कक्ष आणि प्रत्येकी 2000 किलोच्या 2 मुख्य डिजेस्टर टाक्या असं या बायोगॅस प्रकल्पाचे 3 भाग आहेत। या प्रकल्पातून दररोज 250 घनमीटर मिथेन गॅस निर्माण होणार असून त्याचा उपयोग स्वयंपाकाच्या गॅससाठी तसंच ऊर्जा निर्मितीसाठी केला जाणार असल्याची माहिती या प्रकल्पाची उभारणी करणारे अवनी कंपनीचे अजित कुडे यांनी दिली आहे। माझं नाव अजित कुडे, अवनी एंटरप्राइजेस आमची कंपनी आहे आणि रिजन्सी अँटेलियामध्ये आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपण आज बायोगॅस प्रकल्पाचं उद्घाटन केलंय। ही बायोगॅसची प्रक्रिया कशी असते ते मी तुम्हाला समजावून सांगतो। जो काही ओला कचरा हाऊसिंग कॉम्प्लेक्स मधून येईल त्याचं फायनल सेग्रिगेशन केलं जाणार, तो या क्रशरमध्ये बारीक होणार। क्रशरमध्ये सोलारचं गरम पाणी आणि कचरा मिक्स करून आपण या स्लरी त्याची बनवणार आणि ती स्लरी या प्रायमरी डायजेस्टरमध्ये पंप करणार। प्रायमरी डायजेस्टरमध्ये हवेच्या साह्याने या कचऱ्याचं विघटन केलं जातं। त्याच्यानंतर हा कचरा या इंटरमिजिएट चेंबरच्या थ्रू मेन डायजेस्टरमध्ये येतो आणि मेन डायजेस्टरच्या वर जो फ्लोटिंग डोम आहे त्याच्यामध्ये बायोगॅस तयार होतो आणि तोच बायोगॅस आपण बलूनमध्ये भरून त्यातलं H2S आणि मॉइश्चर काढून जनरेटरसाठी वापरतो। 100% गॅसवर चालणारा आपण जनरेटर वापरतो आणि त्याच जनरेटरवर ह्या सगळ्या प्लांटची मशिनरी चालवली जाते आणि जी काही एक्स्ट्रा वीज असेल ती गोशाळेसाठी आणि स्ट्रीट लाईटसाठी वापरली जाणार आणि ह्या प्लांटमधनं जी काही स्लरी बाहेर निघते ती स्लरी आपण इथल्या गार्डनसाठी वापरणार। तर अशा प्रकारे कोणत्याही बाय प्रोडक्ट नसणारा, कोणतेही पोल्युशन न करणारा 100% सस्टेनेबल बायोगॅस प्रोजेक्टचं आज इथे उद्घाटन झालेलं आहे रिजन्सी अँटेलियामध्ये आणि जागतिक पर्यावरण दिवसाच्या दिवशी उद्घाटन झालं। हा अतिशय एक चांगला योग जुळून आलाय आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की डम्पिंग ग्राउंडवर जो काही कचरा जाणार आहे तो आजपासून बंद होणार आहे आणि जो काही कचरा असणार आहे तो या 2 बंद टाक्यांमध्ये वर्षानुवर्ष आपण ट्रीट करू शकतो। बायोगॅस प्लांटची जी काही ब्युटी म्हणतात ती हीच आहे की 2 बंदिस्त टाक्यांमध्ये आपण पुढचे 25 ते 30 वर्ष कचऱ्याचं मॅनेजमेंट करू शकतो। म्हणून सगळ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सने, सगळ्या मोठ्या सोसायटींनी, सगळ्या महापालिकांनी असे प्रोजेक्ट राबवले तर या पृथ्वीचं पर्यावरण आपण नक्कीच स्वच्छ आणि सुरक्षित ठेवू शकतो। धन्यवाद। ह्या ज्या टाक्या आहेत ह्या जमिनीत किती खोल आहेत आणि जमिनीच्या वरती किती आहे? ह्या आता जेवढ्या तुम्हाला साधारण 1 ते 1.5 मीटर वरती दिसत आहेत, पण 3 मीटर या जमिनीच्या खाली आहेत आणि याची जी कपॅसिटी असते ती रिटेन्शन पिरियड नुसार ठरवली जाते की किती दिवस आपल्याला याच्यात ते स्लरी ठेवायचे, त्यानुसार याची कपॅसिटी डिसाईड केली जाते। आणि बऱ्याच जणांना वाटतं की या बायोगॅस प्रकल्पामध्ये स्फोट होतात, काही दुर्घटना होऊ शकते, पण ही जी काही टेक्नॉलॉजी याच्यात फ्लोटिंग डोम वापरलेला आहे, हा डोम आपण असा हाताने हलवू शकतो आणि जे काही एक्सेस गॅस होतो जर आपण वापरला नाही तर तो या वॉटर सील मधनं असा बाहेर येतो। त्यामुळे ह्या प्रकल्पात कोणत्याही प्रकारचा स्फोट किंवा दुर्घटना होण्याची शक्यता नसते। साधारण 200 ते 250 मीटर क्यूब रोजचा मिथेन गॅस तयार होणार आहे आणि 200 ते 250 युनिट्स इलेक्ट्रिसिटी आपल्याला दररोज मिळणार आहे की जी आपण रोजच्या रोज वापरू शकतो। फक्त याला रोजच्या रोज वापरावं लागतं, हा जास्त वेळ आपण स्टोअर करून नाही ठेवू शकत। या उद्घाटनाप्रसंगी आमदार कुमार ऐलानी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, महेश सुखरामानी, राम पारवानी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं। एकमत न्यूज, उल्हासनगर।